आजीच्या पद्धतीने लाल तिखटातली बटाटा न वापरता बनवलेली ही खिचडी एकदा बनवाल तर नेहमी अशाच पद्धतीने बनवून खाल. माझी खात्री आहे. एकदा या पद्धतीने नक्की ट्राय करा. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे तुम्हाला पारंपरिक अशा रेसिपीज पाहायला मिळतील. नमस्कार, दीपालीज मेजवानी या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण बनवतोय आजीच्या पद्धतीने साबुदाण्याची खिचडी, तेही बटाटा न वापरता. आता बऱ्याचशा जणांना प्रॉब्लेम असतो की बटाटा बाधतो पोटाला, तर त्यामुळे बरेचसे जण बटाटा खात देखील नाही. स्पेशली आजी आजोबा घरात असतील तर अशा पद्धतीची खिचडी एकदा नक्की ट्राय करून बघा. आता श्रावण चालू आहेत आणि श्रावण म्हटलं की सगळ्यांचे उपवास असतात. आजी आजोबांचा सुद्धा उपवास असतो, तर त्यासाठीच आपली ही खास रेसिपी. माझी आजी ज्या पद्धतीने खिचडी बनवायची ना, अगदी सेम तीच पद्धत मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. इथे साबुदाणा घेतलेला आहे, एक वाटी भरून साबुदाणा आहे आणि इथे शेंगदाण्याचा कूट देखील आहे, मिरची पावडर, तेल आणि मीठ आहे चवीनुसार. सगळ्यात अगोदर आपल्याला कढईमध्ये 1 ते 1.5 चमचा इतकं तेल घालायचं आहे. तेल हलकं तापलं की त्यानंतर लाल मिरची पावडर अर्धा चमचा इतकी मिरची पावडर यामध्ये घालून घ्यायची आहे. 1 वाटी रात्रभर भिजवून घेतलेला साबुदाणा आणि हा शेंगदाण्याचा कूट देखील यावरती सोडून घ्यायचा आहे. आता जिरं वगैरे यामध्ये मी अजिबात काहीही वापरणार नाही. चवीपुरतं मीठ आणि एकदा हे असं मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं मीठ, शेंगदाण्याचा कूट आणि हे लाल तिखट व्यवस्थित असं मिक्स झालं पाहिजे. अशा पद्धतीने आपण हे करून घ्यायचं आहे. आता झाकण ठेवून आपल्याला हे मध्ये मध्ये चेक करून व्यवस्थित अशी आपली साबुदाण्याची खिचडी आहे ना, तर ती छान अशी वाफवून घ्यायची आहे. इथे बघू शकता साबुदाणा मस्त वाफलेला आहे आणि खिचडी बनवून ही तयार झालेली आहे मस्तपैकी. आता पुन्हा एकदा एकजीव करून घ्यायची आहे आणि इथे बघू शकता मस्त दाना दाना मोकळा सूत अशी खिचडी आपली झालेली आहे. अगदी मोत्यासारखी आपली ही खिचडी बनवून तयार आहे. अजिबात चिकट वगैरे नाही, सर्व झालेली आहे. अशा पद्धतीने गरमागरम अशी खिचडी तुम्ही मस्तपैकी श्रावण सोमवारी मस्त खाऊ शकता. अशा पद्धतीने एकदा तरी करून पहा. जर तुम्ही अशी खिचडी खाल्लीत ना, तर नेहमी याच पद्धतीने बनवाल अशी मला खात्री आहे. तर खूप मस्त ही लागते. बटाटा नसेल ना तरी सुद्धा त्याचा टेस्ट खूप जबरदस्त असा लागतो. एकदा तरी घरी एकदा नक्की ट्राय करा. मस्त अशी साबुदाणा खिचडी. आता बऱ्याचशा ठिकाणी जिरं वगैरे चालत नाही. माझी आजीसुद्धा जिरं वगैरे खात नव्हती, म्हणून मी सेम तिच्या पद्धतीने ही रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे. आणि बघू शकता लाल तिखटातली ही जबरदस्त अशी खिचडी या श्रावण सोमवारी तुम्हीसुद्धा घरी एकदा नक्कीच ट्राय करून पहा. आवडल्यास मला कमेंट करून सांगायला अजिबातच विसरू नका. भेटूया आपण अशाच एका छानशा रेसिपीमध्ये.